तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ऋषिरुवाच इति तासां स्वशक्तीनां सतीनाम समेत्य सः प्रसुप्तलोकतन्त्राणां निशाम्य गतिमीश्वरः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे. याप्रमाणे विराट परमेश्वराने व्यापक स्वरूप कसं धारण केलं, ज्या भगवंतानी अखिल विश्व ब्रह्मांड निर्माण केलं, ते कसं निर्माण केलं, त्याची सृजन प्रक्रिया काय, निर्मिती प्रक्रिया काय, यासंबंधी ऋषी या ठिकाणी सांगतात. मैत्रेय ऋषी हे विदुराला सांगू लागलेले आहेत. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, इति तासाम स्वशक्तीनाम, भगवंतानी आपली स्वशक्ती, आपली आत्मशक्ती अर्थात आपली माया, या मायेला 3 प्रकारामध्ये विभाजित केलं. सतीनाम समेत्य 6. ही माया महत्त्व या रूपाने मायेने एका तत्वाला जन्म दिला आणि विश्व निर्माण करण्यासाठी महत्तत्वातून अहंकार. कारण निर्मिती कोणती करायची झाली तरी अहंकाराशिवाय निर्मिती होत नसते. अहंकार नेहमीच वाईट असतो असं नाही. वस्तूबद्दलचा मीपणा वाईट आहे, वस्तूबद्दलची अतिप्रीती वाईट आहे, परंतु निर्मितीच्या पूर्वी जी मी हे निर्माण करणार अशा प्रकारची जाणीव आहे, भावना आहे, ही सुद्धा अहंकृतीच आहे. याला अहंकृती असं म्हणा. ही जी अहंकृती आहे, मी हे निर्माण करणार, इथं मी वजा करून कसं चालेल? कारण या ठिकाणी आत्मशक्ती प्रत्येकाजवळ आहे आणि आत्मशक्तीनुसार आपण एखादी आपल्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होते. मग निर्मितीच्या वेळेला सुद्धा एक प्रेरणा असते, ज्याला लेखन पूर्व आत्मनिष्ठा असं म्हणतात. आधुनिक भाषेमध्ये, साहित्याच्या भाषेत त्याला लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखन गर्भ आत्मनिष्ठा, म्हणजे लेखनाच्या निर्मितीच्या पूर्वी असलेला अहंकार, निर्मितीच्या पूर्वीची अहंकृती आणि निर्मितीत असलेली अहंकृती. जेव्हा एखादी वस्तू निर्माण करायची असते तेव्हा कलाकार असं मनामध्ये ठरवतो की आता आपल्याला हे काढायचं. एखादा चित्रकार असं ठरवतो की मला चित्र काढायचं आहे. ही सुद्धा अहंकृतीच आहे. एखादा कुंभाराला घडा बनवायचा असला तरी सुद्धा कुंभाराच्या मनात घडा आधी तयार झालेला असतो. कारण मनात आधी तयार झाल्याशिवाय तो प्रगट होत नाही. चित्र आधी मनात तयार होतं आणि मग भिंतीवर चितारलं जातं. आधी ते मनात तयार होतं आणि मग कॅनव्हासवर प्रगटतं. तसं कविता, कथा, नाटक, कादंबरी ही सुद्धा आधी मनात तयार होते आणि मग ती प्रगटते. तसं विश्वसुद्धा भगवंताच्या मनात आधी तयार झालं आणि मग मानस पातळीवरच्या या भावनेला त्याने अहंकृती असं म्हटलंय. ही अहंकृती या महत्तत्वातून प्रगटली आणि इति तासाम स्वशक्तीनाम सतीनाम समेत्य 6. भगवंतानी आपल्यामध्ये असलेली ही संघटित करण्याची जी क्षमता आहे, संघटित म्हणजे वेगवेगळे विघटित झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र आणल्या भगवंताने. जेव्हा प्रलय होतो तेव्हा त्याचं विघटन होतं. नव्या भाषेत सांगायचं झालं तर विघटन आणि संघटन म्हणजे विसर्ग आणि निर्मिती, सर्ग आणि विसर्ग.
विसर्ग विघटन जेव्हा होतं, सगळ्या प्रलयामध्ये सगळ्या वस्तू जिथले तिथे वेगवेगळ्या रूपामध्ये परिवर्तित होतात आणि मग पुन्हा भगवंत जेव्हा हे निर्माण करतो तेव्हा ते सुसंघटित होतं. म्हणून सुसंघटना आणि विघटना या ठिकाणी सर्जन आणि विसर्जन ह्या दोन गोष्टी गृहीत धरलेल्याच आहेत. आधी विसर्जन झालं, मग त्यातून पुन्हा सर्जन झालं. सर्जनानंतर विसर्जन आणि विसर्जनानंतर सर्जन, अर्थात उत्पत्तीनंतर विलय आणि विलयानंतर पुन्हा उत्पत्ती. पण उत्पत्ती करताना भगवंताला ज्या वेगवेगळ्या घटकांचं वेगवेगळ्या दिशेने संमिलन झालेलं असेल, विलिनीकरण झालेलं असेल, ते पुन्हा एकत्र आणावं लागतं. त्याला म्हणतात संघटन. जशा आपण वस्तू वेगवेगळ्या वस्तू असतात, पाणी वेगळं आहे, माती वेगळी आहे, त्याप्रमाणे रंग वेगळा आहे, पण आपण त्याचं संघटन करतो आणि एक मूर्ती तयार करतो. उदाहरणार्थ गणेशाची मूर्ती तयार करायची तर पाणी एका बाजूला आहे, माती दुसऱ्या बाजूला आहे, शाडू म्हणा, माती म्हणा. त्याचप्रमाणे काही आतमध्ये घालण्यासाठी कापूस म्हणा किंवा कपडा म्हणा, तो एका बाजूला आहे. त्याचप्रमाणे रंगोटी करण्यासाठी रंग दुसऱ्या बाजूला आहेत. पण आपण मूर्ती घडवायची असली म्हणजे सगळ्याचं संघटन करतो. म्हणजे एखादं कार्य करायचं झालं तर संघटन आवश्यक आहे. म्हणून विश्वनिर्मिती हे कार्य आहे आणि या कार्यासाठी संघटन, विघटित झालेल्या पदार्थांना संघटित करणं म्हणजे निर्मिती आणि संघटित झालेले पदार्थ विघटित करणे म्हणजे या विश्वाचं प्रलय किंवा विश्वाचा लय असं आपण म्हणू. याप्रमाणे भगवंत सर्वाचं संघटन करतो, योग्य प्रमाणामध्ये त्याचं संमिलन घडून आणतो, समन्वय घडून आणतो. आणि हे समन्वय इथे तासाम स्वशक्तीनाम सतीनाम समेत्य सहा, भगवंतांनी या सर्वांचं संघटन केलं. प्रसुप्त लोकतंत्राणाम निशाम्यगतिमीश्वर, आणि प्रसुप्त असलेल्या, प्रसुप्त म्हणजे झोपलेल्या, अर्थात निद्रिस्त अवस्थेमध्ये आपण अज्ञानी असतो. निद्रिस्त अवस्थेमध्ये आपल्याला जाणीव नसते. निद्रिस्त अवस्थेमध्ये आपण स्वतःला काही काळ का होईना विसरलेलो असतो. अशा निद्रिस्त अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे आपण असतो तसे हे विश्व निद्रिस्त होतं. हे विश्व प्रलयकाली निद्रिस्त होतं. हे विश्व भगवंतानी कालशक्तीच्या साह्याने त्याला जाग केलं. काळ हा जागा करणार आहे. काळशक्तीला प्रेरणा दिली आणि काळशक्तीनुसार भगवंतानी त्याला जाग केलं. प्रसुप्त लोकतंत्राणाम, भगवंतानी प्रसुप्त असलेलं हे लोकतंत्र जागृत केलं. कशातून? तर अहंकार, मग पंचभूत, पंचतन्मात्रा आणि मन, हे असे 11 इंद्रिय, या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन, याप्रमाणे भगवंतानी यांना एक प्रेरणा दिली. आणि याप्रमाणे जे 23 तत्वांचा जो समुदाय त्यामध्ये भगवान प्रविष्ट झाले. त्रयोविंशती तत्वानाम गणम युगपदा विशत, हे पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, अहंकार, महत्त्व, एवढे सगळे मिळून या ठिकाणी 23 होतात. या 23 तत्वांच्या मध्ये गणम युगपदा विशत, युगपद, युग म्हणजे त्यांचं संयुक्तीकरण केलं, त्याला जुळवलं. युग म्हणजे जुळवणे. म्हणून या सर्वांचं सुसंघटन करून त्या भगवंताने त्याच्यात अनुप्रवेश केला. त्रयोविंशती तत्वानाम गणम युगपदा विशत, भगवंतानी याप्रमाणे या सुसंघटित असणाऱ्या भगवंतांनी प्रगट केलेल्याच विश्वामध्ये अनुप्रवेश केला. सोनुप्रविष्टो भगवान श्रेष्ठ रूपेण तम गणम, त्याच्यात प्रवेश केला. तुम्ही म्हणाल आता भगवंताचं सर्वत्र व्यापकच आहे, मग प्रवेश केला म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपल्यामध्ये सगळे पंचमहाभूत आहेत, आपल्यात पाणी आहे का नाही? आहे, पण पाणी बाहेरही आहे. मग पाण्याने आतही प्रवेश केला आहे आणि पाणी बाहेरही आहे. हवेने आतही प्रवेश केला आहे आणि हवा बाहेरही आहे. पृथ्वीने आतही प्रवेश केला आहे हाडाच्या रूपाने आणि पृथ्वी बाहेरही आहे. याप्रमाणे भगवंत सर्वत्र व्यापक आहे आणि त्यांनी या विश्वामध्ये अनुप्रवेश केला.
भिन्नम संयोजयामास सुप्तम कर्म प्रबोधयन. अतिशय महत्वाचं तत्व या ठिकाणी विशद केलंय सूत्रमय भाषेत की सुप्तम कर्म प्रबोधयन. भगवंतांनी भिन्नम संयोजयामास, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या विविध असणाऱ्या गोष्टी याला एकत्र आणलं. म्हणून भगवंताला आपण रूपकात्मक भाषेत माळी म्हणतो. माळी तसा आपल्या वेगवेगळ्या फुलांना हारामध्ये गुंफतो. मग काही लाल फुलं आहेत, काही पिवळे आहेत, काही जांभळे आहेत, काही गुलाबी आहेत, पण काही पांढरे आहेत. असे सगळे फुलं वेगवेगळे आहेत, पण त्यांना जेव्हा एका माळेमध्ये व्यवस्थितपणे गुंफलं जातं, कसंही नाही, सुसंघटितपणे जेव्हा गुंफलं जातं तेव्हा सौंदर्य निर्माण होतं. फुलं विखुरलेले सौंदर्यवान आपल्याला दिसणार नाही, परंतु जेव्हा माळेमध्ये ते गुंफले जातील तेव्हा त्याची एक सुंदर संघटना निर्माण होते. साहित्याला सुद्धा आपण संघटनाच म्हणतो. साहित्य सुद्धा एक संघटना आहे. ती कशाची आहे? शब्दांची. साहित्य ही शब्दांची संघटना आहे. त्याचप्रमाणे चित्र ही रेषा आणि रंग यांची संघटना आहे. रंग रेषा यांची संघटना म्हणजे चित्र, शब्दाची आणि अर्थाची संघटना म्हणजे काव्य किंवा साहित्य. त्याप्रमाणे भगवंत सुद्धा वेगवेगळ्या 23 घटकांची संघटना व्यवस्थितपणे तयार करतो आणि त्याला आकार देतो. सुप्तम कर्म प्रबोधयन, आणि सुप्त असलेल्या कर्माला चालना देतो. सुप्त झोपलेल्या कर्माला जाग करतो. भगवंतांनी ही विश्व का निर्माण केलं याचं उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे की सुप्तम कर्म प्रबोधयन. भगवंताला तुमच्या कर्माला तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ प्राप्त करून देण्याची इच्छा झालेली आहे. फळ हे भगवान देतच नाही. आपल्या दशमस्कंधामध्ये श्रीकृष्णाने म्हटलंय, जेव्हा इंद्राच्या यागाला विरोध केला तेव्हा कृष्ण म्हणतात की अस्तेदे ईश्वर कश्चित फलभाग्यन्न रूपिणाम. देव काय करील? देव आम्हाला स्वतःच्या जवळचं फळ देत नसतो. देवापाशी नाही मुक्तीचे गाठोडे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की देवाजवळ मुक्तीचं गाठोडं नाहीये की ही मुक्ती घ्या तुम्हाला. देवाजवळ काहीच नाही. देव काय करतो? तुमच्याच कर्माचं फळ तुम्हाला देतो. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देण्याचा स्वतंत्र अधिकार भगवंताजवळ आहे. आणि म्हणून भगवंत हा स्वतःच्या अधिकारात हे फळ देतो. फक्त फळ कधी द्यायचं हे मात्र त्याच्या हातात आहे. फळ आपलंच आहे. पुण्यकर्माचं फळ चांगलं आहे, वाईट कर्माचं फळ वाईट आहे. पण हे कधी द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं हे भगवंताच्या हातात आहे. म्हणून आपण अनेकदा म्हणतो की एखाद्याला विंचू चावला, आपण म्हणतो अरे विंचू कसं काय चावला? अहो साप चावणार होता, ते विंचावर निभावलं. म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळणारच होतं. फक्त किती तीव्रतेने द्यायचं हे भगवंताच्या हातात आहे. म्हणून अनेकदा संतांवर दुःख येतात, पण त्यातून संत निभावून नेले जातात. संतांच्या जीवनामध्ये अनेक दुःखद प्रसंग आले, पण त्यातून संत निभावले का? त्याचे एकमेव कारण भगवंताची कृपा. म्हणून भिन्नम संयोजयामास, वेगवेगळ्या असलेल्या घटकांना भगवान सुंदर पद्धतीने सुसंघटित करतात आणि सुप्तम कर्म प्रबोधयन. सुप्त असलेलं झोपलेलं कर्म त्याला जाग करतात. झोपलेल्या कर्माला जाग करणे. नुसतं झोपलेलं कर्म आहे आपल्याजवळ, पण झोपलेलं असेल तर आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. आपण झोपलेले आहोत. आपण म्हणतो रात्रीच्या वेळेला एखादा माणूस झोपला, अहो म्हणले तुमच्या घरी चोरी कशी काय झाली? अहो काय झोपेत कळलंच नाही, गाढ झोपलो होतो. वास्तविक त्याला रक्षण करायला ठेवलेलं होतं. घरातले लोक गावाला गेले आणि त्याला रक्षण करायला ठेवलं. माणूस आहे. अहो माणूस असून काय करायचे? झोपलेला माणूस काही कामाचा नाही. जागृत माणूस हा उपयोगाचा आहे. जागृत गोष्ट उपयोगाची. म्हणून झोपलेलं कर्म हे निरर्थक असतं. म्हणून भगवान या झोपलेल्या कर्माला जाग करतात. त्याला प्रबोधयन. प्रबोधन म्हणजे त्याला जाग करणे, त्याच्या मनात प्रेरणा देणे, त्याच्या मनामध्ये ज्ञानाविषयी जागृतीविषयीची भूमिका प्रगट करणे. सुप्तम कर्म प्रबोधयन. भगवान अशा पद्धतीने प्रबोधन आपल्या अंतःकरणामध्येच आपल्याला ज्ञानाचा
मार्ग दाखवतात. आणि प्रबुद्ध कर्मा दैवेन त्रयोविंशतिको गणाः. आणि मग हे जे 23 तत्व आहेत आपण पाहिलेले, हे 23 तत्व प्रबुद्ध कर्मा दैवेन, दैवयोगाने हे कर्म प्रबुद्ध झालं, कर्म जागं झालं की या प्रत्येक 23 तत्वांचा जो गण आहे, या ठिकाणी गण शब्द वापरलाय. गण म्हणजे समुदाय, गण म्हणजे समुच्चय. पण असा गण नाहीये किंवा असा समुच्चय नाहीये की ज्याचं एकमेकाशी समन्वय नाही. आपल्या शरीरामधल्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या समन्वयाने चाललेल्या आहेत. जर समन्वय नसता तर 2 डोळ्याची दृष्टी आपली एक झाली नसती. आपल्याला 2 डोळ्यांनी दोन दिसलं असतं, 2 कानाने 2दा ऐकू आलं असतं. तसं येतं का? नाही. का? अहो 2 डोळ्यामध्ये समन्वय आहे, कानामध्ये समन्वय आहे, त्याचप्रमाणे आपल्या विचारामध्ये समन्वय आहे, हातात समन्वय आहे, पायात समन्वय, संपूर्ण शरीर समन्वयाने चाललेलं आहे. ते नसतं तर आमच्या एकमेकांच्या अवयवावर एकमेकांचा विश्वासच राहिला नसता. एकमेकांच्या अवयवांनी त्याच्या ज्ञानावर अधिकार गाजवला असता किंवा एकमेकांच्यावरती पुत्रओढ झाली असती. हा समन्वय चालतो म्हणून आमचं शरीर चालतं. आमचं शरीर चालतं. अहो बोलताना सुद्धा समन्वय, खाताना समन्वय. जर खाताना समन्वय थोडा चुकला तर दाताखाली जीभ येते. का म्हणले काय झालं? नाही, दाताखाली जीभ आली म्हणजे समन्वय राहिला नाही क्षणभर. असं समन्वय आहे म्हणून आमचा श्वास नीट चाललेला आहे. नाहीतर पाणीच श्वास नलिकेत जातं, अन्न श्वास नलिकेत जातं. काय झालं? समन्वय नाही. म्हणून समन्वयात थोडा जरी क्षणभर त्याचा बिघाड झाला तरी सुद्धा आम्हाला ठसका लागतो, त्रास होतो, जीभ चावली जाते. म्हणून संपूर्ण शरीर हे समन्वयाने चाललेलं आहे. हे जसं आहे तसं विश्वसुद्धा भगवंतांनी 23 तत्वांमध्ये एक समन्वय घडून आणला. एक परस्परांच्या कामाबद्दल, कार्याबद्दलची एक संबंधित भावना प्रगट केली, जाणीव प्रगट केली. आणि म्हणून प्रबुद्ध कर्मा दैवेन त्रयोविंशतिको गणाः प्रेरितो जने स्वात्म स्वाभिर मात्राभिरधि पुरुषम. याप्रमाणे भगवंताने आपल्या शक्तीनं या सर्व विश्वाला संचालित केलं किंवा संचलित केलं. याप्रमाणे महत्त्व आणि हे बाकीचे सगळे मिळून याचा परिणाम म्हणून हे विराट स्वरूप आहे. भगवंताच्या महाविष्णू शेषशाही भगवान यांच्या अंतःकरणामध्ये जी प्रेरणा झाली, अहम बहुश्याम प्रजायेय, मी फार व्हावं. आणि या व्यापक भगवंताच्या अंतःकरणातली प्रेरणा, अंतःकरणातली इच्छा म्हणजेच माया, म्हणजेच त्याची शक्ती. ही शक्ती पुढे महत्त्वामध्ये प्रगट झाली. मायेच्या शक्तीने महत्त्व प्रगट केलं, महत्त्वाने अहंकार प्रगट केला आणि त्यातून हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, त्याचप्रमाणे मन आणि या सर्व गोष्टींचा आविष्कार झाला. यामध्ये भगवंताने स्वतः अनुप्रवेश केला. आणि चुक्षोभान्योन्यमासाद्य यस्मिन् लोकाश्चराचराः, हे चर आणि अचर, जिवंत आणि जड, चेतन आणि अचेतन, या सर्व प्रकारच्या भगवंताच्या निर्मितीला आपण चराचर विश्व असं म्हणतो. या चराचर विश्वामध्ये भगवंतानी विराट स्वरूप भगवंताचं, त्यात अनुप्रवेश भगवंतांनी केला. आणि हे जे व्यापक विराट स्वरूप आहे भगवंताचं, व्यापक जगडव्याळ स्वरूप, हजारो ब्रह्मांड ज्याच्यामध्ये भगवंताच्या एका रोमामध्ये एवढे ब्रह्मांड आहेत. असे तर अनेक सूर्यमालिका आहेत. केवळ एकच सूर्य नाही, हजारो सूर्य आहेत आणि ते आपल्या सूर्यापेक्षा मोठे आहेत. हजारो आकाशगंगा आहेत ज्याचा आपल्याला विस्तार आज त्याचा अंदाज देखील लावणं शक्य नाही. इतका भगवंताचा व्याप आहे आणि या सगळ्यामध्ये भगवंत विद्यमान आहे. आणि याप्रमाणे हा भगवंताचं ही विराट स्वरूप रूपी अंड पाण्यामध्ये हिरण्मयस पुरुष सहस्र परिवत्सरान. आता ही संकल्पना परिवत्सर, नुसतं वत्सर म्हटलं नाही. आपल्याकडे वर्षाची संकल्पना एका वर्षापुरती, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरायला जेवढा दिवस काळ लागतो त्याला आपण 1 वर्ष म्हणतो, हे वत्सर झालं. पण
भागवतामध्ये वत्सर म्हटलं नाही फक्त, काही ठिकाणी परिवत्सर म्हटलंय, काही ठिकाणी इडावत्सर म्हटलंय, काही ठिकाणी वत्सर म्हटलंय. तर या सगळ्या संकल्पना भिन्न भिन्न आहेत. म्हणजे त्या वेगवेगळ्या ग्रहावरच्या संकल्पना आहेत, त्या वेगवेगळ्या लोकांमधल्या संकल्पना आहेत. पृथ्वी लोकावर वत्सर म्हणू आपण, पण ब्रह्मलोक, सत्यलोक या ठिकाणी परिवत्सर, इडावत्सर असे शब्द या ठिकाणी येतील. म्हणून सहस्र परिवत्सरान, देवाचे 1000 वर्ष म्हणजे हजारो वर्ष. आपल्या दृष्टिकोनातून विचार केला तर हजारो वर्ष हे अंड त्या जलामध्ये, हे कोणतं जल आहे? हे कारण जल आहे. कारण जल हे विश्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची विश्वशक्ती आहे, त्याला म्हणतात कारण जल. आणि हिरण्मयस्य पुरुषा, हा भगवान कसा आहे? विराट स्वरूपाचा हा भगवान हिरण्मय आहे. हिरण्मय म्हणजे अत्यंत तेजस्वी आहे. भगवंताचं स्वरूप तेजस्वी आहे. जसं सोनं ज्याप्रमाणे चमकावं त्याप्रमाणे भगवंताचं हे स्वरूप चमकणार आहे. हिरण्मयस्य पुरुषा हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम. हिरण्मय भगवंताचं, हिरण्मय हिरण्यरूप भगवंत हा हिरण्मय आहे. म्हणून वेदामध्ये सुद्धा हिरण्यगर्भ असा शब्द त्याला वापरला आहे. हिरण्यगर्भस समवर्तताग्रे भूतस्य जाता पतिरेक आसीत तदाधार पृथ्वीं जानते माम कस्मै देवाय हविषा विधेमा. वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्या देवाची उपासना करावी. कारण हिरण हा भगवान कसा आहे? हिरणमय आहे. तो हिरण्य रूप आहे. हिरण्य रूप हिरणमय असलेला भगवान हा समवर्तताग्रे, सगळीकडे पसरलेला आहे. तो सर्वत्र आहे. तो आधी होता, तो नंतरही आहे, तो मध्येही आहे. म्हणून हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जाता पतिरेका आसीत. सगळ्या भूताचा, सगळ्या भूतजातांचा, सर्व जगाचा, प्राणीमात्रांचा जो स्वामी आहे, जो भूतस्य जाता पतिरेका आसीत, तो एकमेव पती आहे. पती म्हणजे पालन करणारा आहे. पती म्हणजे जो रक्षण करणार आहे, त्याचं वर्धन करणार आहे. या विश्वाचं वर्धन पालन करणारा जो एकमेव आहे तो हिरण्मय अशा प्रकारचा भगवान आहे. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे, जो हिरण्यगर्भ म्हणून वर्णन केलेला आहे. भूतस्य जाता पतिरेक आसीत तदाधार पृथ्वीं जानते माम. त्याच्या आधारावर ही पृथ्वी टिकलेली आहे, त्याच्या आधारावर सगळं विश्व टिकलेलं आहे, त्याच्या आधारावर ब्रह्मांड टिकलेलं आहे. आणि म्हणून आम्ही कोणाची उपासना करावी? तर त्या ईश्वराची, जो संपूर्ण विश्वाला व्याप्त आहे. म्हणून या ठिकाणी हिरण्मयस्य पुरुषा, हा हिरण्मय पुरुष. पुरुष कशामुळे म्हटलंय? पुरुष हा शब्दाचा अर्थ स्त्री पुरुष अशा भेदातून नाहीये. स्त्री, स्त्रीत्व आणि पुंस्त्व या अर्थाने पुरुष शब्द इथं वापरलेला नाही. पुरी शयेते इति पुरुषा, जो शरीरामध्ये राहतो त्याला म्हणतात पुरुष. पुरीषु म्हणजे शरीरात, शय अर्थात राहणे, शयन करणे, वास्तव्य करणे, म्हणून शेरते. पुरीषु शेरते, जो या शरीरामध्ये राहतो, वास्तव्य करतो, त्याला पुरुष म्हणतात. म्हणून पुरुष म्हणजे मग इथं स्त्रीचा उल्लेख का नाही असा नाही आहे. तर पुरुष म्हणजे अर्थात व्यापक स्वरूपातला परमात्मा, विश्वात्मा, जगदात्मा, सूत्रात्मा असे अनेक शब्द इथे वापरता येतील. या दृष्टीने हिरण्मयस्य पुरुषा सहस्र परिवत्सरान, हजारो वर्ष, देवांचे 1000 वर्ष तो या जलामध्ये ते अंड, विराट स्वरूपाचं अंड पडलेलं होतं. मैत्रेय म्हणतात विदुरा, अंडकोश वा सापसू सर्व सत्वोपबृंहिता, सगळ्या प्रकारच्या सत्वांनी युक्त. उपबृंहित म्हणजे सर्व प्रकारच्या सत्वांनी युक्त, सत्वयुक्त. अर्थात हे सगळे 23 तत्व, हे सगळे 23 तत्व यांनी युक्त असलेलं हे अंड या जलामध्ये हजारो वर्ष जलामध्येच होतं. आणि सवय विसृजाम गर्भो देव कर्मात्मशक्तिमान, ज्यामध्ये सगळं विश्व निर्माण करण्याची क्षमता असणारं ही विराट पुरुष, विराट पुरुषाचे हे अंड जलामध्ये स्थित असलेलं. आणि विभभाजात्मनात्मान एकधा दशधा त्रिधा याप्रमाणे या अंड्यातून ज्ञान
क्रिया आणि आत्मशक्ती देव कर्मात्मशक्तिमान, विश्व निर्माण करण्याची शक्ती यामध्ये होती. ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्ती यांनी युक्त हे होतं विश्वरचना निर्माण करणारं हे तत्व. पुढे क्रमशः 1, 10 आणि 3 याप्रमाणे विभागलं गेलं. आता ही सगळी सूत्रात्मक भाषा आहे, ही सगळी सांकेतिक भाषा आहे. विभजात मनात मानमेकधा दशधा त्रिधा, एकदा, 10दा आणि 3दा. म्हणजे काय? पण एकदा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा विभागलं गेलं एक वेळेला, तेव्हा त्यामध्ये हृदय प्रगट झालं. हृदय रूपाने हे अंड विभागलं गेलं, म्हणजे त्याच्यात एक विभाग निर्माण झाला, त्याच्यात एक कप्पा निर्माण झाला, त्याच्यातलाच एक अंशात्मक भाग निर्माण झाला, तो हृदयाचा. नंतर 10, त्यातून 10 वेळेला ते विभागलं गेलं. 10 वेळेला काय विभागलं गेलं? तेच अंड्यामधली मूळ शक्ती ही 10 ठिकाणी विभागली गेली. हा 10 भाग म्हणजे पंच प्राण आहेत आणि पंच उपप्राण आहेत. म्हणजे आपण प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण मुख्य प्राण, आणि नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण. अशा प्रकारचे मुख्य प्राण आणि उपप्राण या दृष्टिकोनातून ते 10 वेळेला पुन्हा विभागलं गेलं. म्हणजे त्याची शक्ती विभागली गेली, म्हणजे डिव्हाइड झाली. कशामध्ये? या तत्वामध्ये. आधी हृदय, मग मुख्य प्राण आणि उपप्राण, आणि नंतर त्रिधा, पुन्हा 3 कोणती? अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. अशा पद्धतीने 3 विभागामध्ये. म्हणजे एका अंड्यामधल्या या सर्व विराट स्वरूपाचं हे अंड, ते काळा हजारो वर्ष त्या पाण्यामध्ये होतं. हे पाण्यात असलेलं अंड नंतर विभागलं गेलं. पहिल्यांदा एकदा त्यातून हृदय निर्माण झालं. नंतर 10 गोष्टींमध्ये विभागलं गेलं, त्यातून दशप्राण निर्माण झाले, आणि नंतर अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 गोष्टीतून ते विभागलं गेलं. यामध्ये हा विराट पुरुष प्रथम जीवरूप आत्मा आणि परमात्मा अशा पद्धतीने आद्यावतारो यत्रासो भूतग्रामो विभाव्यते, हे पहिलं भगवंताचं अवतार आहे असं म्हणा. हा भगवंताचा पहिला अवतार आहे. विराट स्वरूप हा भगवंताचा पहिला अवतार आहे. भूतग्रामो विभाव्यते, यातून सगळी भूतसृष्टी निर्माण झाली. या भगवंताच्या विराट स्वरूपातूनच सगळं विश्व प्रगट झालं. कारण मूळ गोष्टीतूनच बाकीच्या गोष्टी निर्माण होत असतात. त्याप्रमाणे हा भगवंताचा आदी अवतार आहे. आद्यावतारो यत्रासौ भूतग्रामो विभागते, साध्यात्म साध्यदैवश्च साधिभूत इति त्रिधा. याप्रमाणे या विराट स्वरूपाचे विभाग होत 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 त्यातून विराज मतपस्पेन तेजसेशा विवृत्ते, याप्रमाणे भगवंताला सर्व देवांनी जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा भगवंताने आपलं विराट स्वरूप आणि या विराट स्वरूपातून एक एक गोष्टी प्रगट करायला सुरुवात केली. वृत्ती वेगवेगळ्या निर्माण झाल्या. चेतन स्वरूप तेजस, त्याचप्रमाणे प्राज्ञ, तेजस असे शब्द या ठिकाणी संज्ञात्मक स्वरूपात वापरण्यात येतात. भगवंतानी तामस, राजस आणि सात्विक अशा पद्धतीने या 3 गोष्टीपासून पुढे विश्व निर्माण केलं. विराज म्हणजे काय? आपण विराजम, वैराज्यम, स्वराज्यम, स्वराज्यम, परमाष्ठम, पारमेष्ठ्यम असे शब्द वापरतो. विराजो अधिपुरुषः, आपल्या पुरुष सूक्तामध्ये सुद्धा म्हटलंय विराजो अधिपुरुषः. विराजो अधिपुरुषः, हा अधिपुरुष होता, हा विराज आहे. तो सर्वत्र विराजमान आहे म्हणून त्याला विराज म्हणतात. दुसरी गोष्ट राजते म्हणजे विराजते, जो सर्वत्र नटलेला आहे म्हणून त्याला विराज म्हणतात. जो सर्व विश्वामध्ये नटलेला आहे म्हणून त्याला विराज म्हणतात. विराजो अधिपुरुषः सजातो अत्यदृच्यत पद्भ्याम शूद्रो अजायता. भगवान वेगवेगळ्या रूपाने प्रगटले. या दृष्टीने विराजो अधिपुरुषः सजातो अत्यरुच्यत पश्चात भूमिमथो पुरा. पश्चात भूमिमथो पुरा, आधी हे विराट स्वरूप सर्वत्र प्रगटलं, सर्वत्र ते विराजू लागलं. आणि विराजो अधिपुरुषः सजातो अत्यरुच्यत, आणि पद्भ्याम या ठिकाणी नंतर त्यातून एक एक गोष्टी प्रगट होऊ लागल्या.
विराज मतपस्त्वेन तैजसेशाम विवृत्तये. यातून तैजस प्रवृत्ती आली, त्याचप्रमाणे राजस प्रवृत्ती आली. तस्याभितप्तस्य कथित चायतनानि ह निरभिज्ञते देवानां तान्मे गदत शृणु. याप्रमाणे एक 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 इंद्रिय, इंद्रियाच्या देवता आणि त्याचं पंचतन्मात्रा, या तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. एक इंद्रिय, हा इंद्रिय जो आहे, प्रत्येक इंद्रियाला आपण अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, तर इंद्रियाला आध्यात्मिक म्हणतात, अधिदैविक आणि अधिभौतिक. अधिभौतिक असतं ते या पंचतन्मात्रा, आणि अधिदैविक जे आहे ते देव आहे, इंद्रियाच्या देवता आहेत. इंद्रियाच्या देवता, इंद्रियांच्या त्याच्या तन्मात्रा, भूतग्रामाच्या, आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः इंद्रिय. याप्रमाणे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. मग यामध्ये एक 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 गोष्टी येऊ लागल्या. पहिल्यांदा काय आलो? पहिल्यांदा या शरीरामध्ये कशाचा प्रवेश झाला? जीवामध्ये सुद्धा पहिल्यांदा कशाचा प्रवेश होतो? विराट स्वरूपाच्या भगवंतामध्ये पहिल्यांदा प्रवेश झाला. वाचा स्वांशेन वक्तव्यम ययासो प्रतिपद्यते. आधी अग्नी, कारण अग्नी हा मूल आहे. अग्नी म्हणजे उष्णता. आधी आपल्यामध्ये जेव्हा जिवंतपणा येतो तेव्हा अग्नीचा प्रवेश झालेलाच असतो, कारण जोपर्यंत अग्नी नाही तोपर्यंत जिवंतपणा नाही, म्हणजे उष्णता नाही. म्हणून अग्नीचा प्रवेश हा पहिल्यांदा झाला आणि अग्नी त्याच्या स्थानावर जाऊन बसला. कोणत्या स्थानावर? वाणी, वाचा. वाचा स्वांशेन वक्तव्यम ययासो प्रतिपद्यते निर्बिंबम तारू वरुणो लोकपालो विषद्धरे. हे अग्नी हा पहिल्यांदा त्याच्या स्थानावर म्हणजे वाचेवर, वाणीवर जाऊन बसला आणि त्यातून वक्तव्य, शब्द, शब्द प्रगट करण्याची क्षमता ही जिभेमध्ये आली. नंतर टाळू निर्माण झाली. या टाळूमध्ये वरुण आला, म्हणजे ओलेपणा. टाळू ओलीच राहायला पाहिजे, मुख ओलं असलं पाहिजे. मुख शुष्क झालं, कोरडेपणा निर्माण होईल. म्हणून एका ठिकाणी दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. एक अग्नी ठेवलाय आणि दुसरा जल ठेवले, म्हणजे दोन परस्पर विरोधी गोष्टी आपल्या मुखात आहेत. एक अग्नी आहे, कारण जिभेमध्ये अग्नी पाहिजे, त्याशिवाय जीभ चालू शकणार नाही, बोलू शकणार नाही, ती लुळी पडेल. म्हणून अग्नी पाहिजे जिभेत, पण जीभ ओली पाहिजे, म्हणून टाळूमध्ये वरुण आहे. याप्रमाणे समन्वय, मगाशी जे मी सांगितलं, भगवंतांनी सर्वांचा समन्वय घडून आणला आणि सर्वांचं स्थितिस्थापकत्व कायम ठेवलं, सर्वांना योग्य पद्धतीने संचालित केलं. यालाच म्हणतात योग्य पद्धतीने भगवंतांनी केलेला समन्वय. प्रत्येक वस्तूचा आणि प्रत्येक इंद्रियांचा त्यांच्या एकमेकांच्या मध्ये समन्वय आहे, संचालनामध्ये समन्वय आहे, म्हणून आपलं जीवन व्यवस्थित चालतं. वाचा स्वांशेन वक्तव्यम ययासो प्रतिपद्यते निर्भिन्नं तारू वरुणो लोकपालो विषद्धरे. हे असा हा लोकपाल असलेला वरुण हा आपल्या मुखामध्ये टाळूमध्ये जाऊन बसला. नंतर अश्विनी कुमार आले. हे अश्विनी कुमार देवांचे वैद्य, त्यांनी नाकामध्ये प्रवेश केला आणि नासिकेमध्ये जे दोन छिद्र आहेत ते अश्विनी कुमाराचं अधिष्ठान आहे, त्यांचं ते स्थान आहे. नंतर विष्णू आले आणि हे विष्णू पायामध्ये जाऊन बसले, कारण पाय हे विष्णूचं स्थान आहे, म्हणून विष्णोराविशतां पदम. नंतर घ्राणेनांशेन गंधस्य प्रतिपत्तर्यतो भवेत. याप्रमाणे नाक निर्माण झाल्यामुळे नाकाच्या तिथे अश्विनी कुमार आले, पायाचे तिथे विष्णू आले. त्यानंतर त्वष्टा हा लोकपाल आला आणि त्यांनी नेत्र, त्वष्टा हा शब्द आपण सूर्यासाठी वापरतो. सूर्याला जे अनेक नाव आहेत, 12 नाव आहेत सूर्याचे प्रमुख, त्या 12 मध्ये त्वष्टा हे सूर्याचं एक नाव आहे. हे त्वष्टा निर्भिन्ने अक्षिणी त्वष्टा लोकपालो विशद विभो. त्वष्टा म्हणजे सूर्य हा डोळ्यामध्ये येऊन बसला, त्याचप्रमाणे आणि म्हणून डोळ्यामध्ये चमक असते. चक्षुषांशेन रूपाणां प्रतिपद्यतो भवेत, आणि त्यातून रूप पाहण्याची क्षमता आली. त्यानंतर प्राण आले आणि प्राण प्रत्येक ठिकाणी आपापल्या ठिकाणी जाऊन बसले. त्याचप्रमाणे दिशा आल्या, ह्या दिशा कानाच्या ठिकाणी जाऊन बसल्या. आणि शब्द आले,
श्रोत्रेणांशेन शब्दस्य दिशा ह्या कानाच्या ठिकाणी जाऊन बसल्या आणि त्यामध्ये शब्द ऐकण्याची क्षमता कानामध्ये प्राप्त झाली. त्यानंतर अंशेन रोमभिः कंडू ये रसो प्रतिपद्यते, याप्रमाणे प्रजापती ब्रह्मा आले आणि प्रजापती ब्रह्मा हे लिंगाच्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्यातून निर्मितीचं स्थान झालं. गुदम पुंसो भिन्न मित्रो लोकेश आविशत, याप्रमाणे गुदाच्या ठिकाणी प्रत्यक्ष मृत्यू येऊन बसला. पायून अंशेन येनासो विसर्ग प्रतिपद्यते, आणि त्यातून विसर्ग, या गुदाच्या ठिकाणी विसर्ग म्हणजे बाहेर टाकण्याची क्षमता इंद्रियामध्ये निर्माण झाली. याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एक एक देवता आल्या, त्या त्या इंद्रियात जाऊन बसल्या आणि इंद्रियाच्या शक्तीला त्यांनी संचालित केलं. प्रत्येक इंद्रियाची शक्ती त्या देवतेमुळे संचालित झाली. गत्या स्वांशेन पुरुषो या प्रपद्यते, याप्रमाणे आत्मानंच्या सुनिर्भिन्न अभिमानो विषत्पदम. मग आत्मा, प्रत्यक्ष आत्मा आला विराट पुरुषाचा आणि त्यांनी अभिमान रूपाने, अभिमान म्हणजे अहम, मी आहे, हे अस्तित्व भावना यात निर्माण झाली. लहान मुलगा किती जरी लहान असला तरी त्याला एक अस्तित्व भावना असते. ही अस्तित्व भावना अत्यंत अज्ञानी अवस्थेत सुद्धा, नुसता जन्माला आला त्या क्षणी सुद्धा असते. का तर ही अस्तित्व भावना म्हणजे त्याची जिवंतपणाची खूण आहे. याप्रमाणे कर्माणांशेन येनासो कर्तव्यं प्रतिपद्यते, याप्रमाणे रुद्र आले आणि रुद्र हे कुठे येऊन बसले तर मनामध्ये येऊन बसले. सत्वं चासेन विनिर्बन्न महादिष्टम उपाविशत. मन्यू म्हणजे अहंकार. हा अहंकार मनामध्ये निर्माण होतो, म्हणून रुद्र ह्या अहंकारामध्ये येऊन बसले. आपल्याकडे रुद्राची स्तुती करताना नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषभे नमः, नमस्ते रुद्रमन्यव असं म्हटलं. मन्यू म्हणजे राग. मन्यू शब्दाचा अर्थ अहंकार किंवा राग, पण खरा म्हणजे अहम हे जे तत्व आहे, आपण असण्याचं अस्तित्व तत्व, हे मन्यू हा मनामध्येच असतो. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो मन्यू आहे, जो अंतःकरणातला अहम हे तत्व आहे, ते रुद्राचं ठिकाण आहे. सत्वं चास्य विनिर्भन्नम महादिष्टमुपाविशत, चित्तेन अंशेन येनासो विज्ञानं प्रतिपद्यते. त्याप्रमाणे चित्त, आपण चित्त कशाला म्हणतो म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चतुर्विध अंतःकरण चतुष्टय आपण मानतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यामध्ये मन हे चलित आणि विचलित होणार आहे. मन हे संकल्प आणि विकल्पात्मक आहे. बुद्धी ही स्थिर आहे, विचार करणारी आहे आणि विवेक करणारी आहे, म्हणून विवेक करणारी ती बुद्धी. संकल्प विकल्पात्मक मन. चित्त म्हणजे जिथे चैतन्याचा अंश आहे त्याला चित्त म्हणतात. आणि अहंकार म्हणजे अस्तित्वाचं तत्व. याप्रमाणे चित्तेन अंशेन येनासो विज्ञानं प्रतिपद्यते. चित्तामध्ये विज्ञान आलं आणि चित्तशक्ती यातून महत्त्व असलेला ब्रह्मा, ही चित्तामध्ये ब्रह्मदेव प्रत्यक्ष बसले. कारण चित्तामध्ये ब्रह्मा यांचं स्थान आहे, ते विज्ञान आहे. म्हणून विज्ञानम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म असं आपण म्हणतो. याप्रमाणे चित्तशक्ती ही जीव विज्ञानाची चेतना शक्ती आहे. शीर्ष्णोस ज्योर्धरापद्भ्याम खमनाभि रुपद्यत. याप्रमाणे त्यातून पुढे आकाश निर्माण झालं बेंबीतून, कारण बेंबीतूनच निर्मिती आहे. सर्व निर्मितीचं ठिकाणच बेंबी आहे किंवा नाभी आहे. म्हणून तर महाविष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव जन्माला आले असं आपण म्हणतो, कारण नाभी हे निर्मितीचं ठिकाण आहे. आपल्याकडे सुद्धा आपण जीवाची उत्पत्ती ही नाभीतून, त्याला नाळच नाभीशी जोडलेली असते. म्हणजे नाळ ही त्याच्या नाभीशी जोडलेली असते. नाभी हे या उत्पत्तीचं ठिकाण आहे आणि म्हणून त्यामध्ये असलेला जो आकाश आहे, अंतरिक्ष आहे, नाभीमध्ये असलेला जो पोकळी आहे, ती पोकळी या विश्वाच्या निर्मितीचं ठिकाण आहे. या दृष्टीने ते म्हणतात की नाभीपासून अंतरिक्ष म्हणजे आकाश निर्माण झालं आणि गुणानाम मृत्युयेषु प्रतियंते सुरादया. याप्रमाणे आत्यंतिक अशा प्रकारच्या रज,
सत्व आणि तम या गुणांच्या परिणामरूप देवता ह्या निर्माण झाल्या. धराम्रज स्वभावेन पणयो एच्या तातनु याप्रमाणे पृथ्वी निर्माण झाली, स्वर्गलोक निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, पृथ्वी अर्थात आपला भूलोक, भुवरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक, आणि बाकी पाताळ, अतल, वितल, सुतल, तलातल आणि पाताळ याप्रमाणे सप्तपाताळ. मुखतो वर्तत ब्रह्मपुरुषस्य कुरुद्वः याप्रमाणे बाहुभ्यो वर्तत क्षत्रम क्षत्रियस्तदनु व्रतः. या सगळ्या वृत्ती या ठिकाणी सांगितल्या. ब्राह्मण वृत्ती, क्षत्रिय वृत्ती, वैश्य वृत्ती आणि शूद्र वृत्ती. या वृत्ती म्हणजे या प्रकारच्या प्रवृत्ती, या प्रकारचे स्वभाव. ज्ञानी असलेला स्वभाव म्हणजे ब्राह्मण, जो ज्ञान संपन्न आहे, जो ज्ञानयुक्त आहे, तो मुखापासून प्रगट झाला. असं म्हणण्याचं कारण रूपकात्मकच आहे, कारण मुखातूनच ज्ञान प्रगटतं. ज्ञानाचं ठिकाणच मुख आहे. मुखातूनच आपण ज्ञान सांगतो, बोलतो, अर्थात आपल्या भाषेचा आविष्कार मुखातूनच होतो. म्हणून भाषेच्या द्वारे ज्ञान प्रगट होतं. म्हणून ब्राह्मणोस्य मुखमासीत असं म्हटलं, किंवा इथं मुखतो वर्तत ब्रह्म असं म्हटलं. मुखापासून ज्ञान प्रगट झालं, ज्ञानवंत प्रगट झाले. या विराट स्वरूपाच्या मुखातून ज्ञानवंत. बाहुभ्यो वर्तत क्षत्रम क्षत्रियस्तदनु व्रतः. बाहुभ्यो, बाहूपासून क्षत्रिय असं म्हणण्याचं काय कारण आहे? बाहूपासून क्षत्रिय, तर बाहू किंवा हात हे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. कधीही आपण समोरून जर एखादा दगड आला, समोरून जर एखादी वस्तू आली, तर पटकन आपण आपला हात बाजूला वरती करतो. का बरं हात असं करतो? कारण शेवटी हाच आपलं रक्षण करणार आहे. आपण डोकं पुढे नेत नाहीत, आपण छाती पुढे नेत नाहीत. का? आपली प्रवृत्तीच अशी आहे की समोरून कोणती वस्तू आली तर आपण आधी हात करतो. कारण क्षतात त्रायते, रक्षण करण्याचं काम हे बाहूचं आहे, रक्षण करण्याचं काम हातांचं आहे. म्हणून ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य कृता. क्षत्रियांचं काम रक्षण करण्याचं आहे. या शरीररूपी, देहरूपी समाजाचं रक्षण करण्याचं काम क्षत्रियांचं आहे. समाजरूपी जे देह आहे, कोणता? हा विराट स्वरूपाचा हा समाजरूपी देह आहे. या देहामध्ये 4 विभाग केलेले आहेत. एक ज्ञानाचा विभाग आहे, दुसरा रक्षणाचा विभाग आहे. हा रक्षणाचा विभाग क्षत्रियाकडे, आणि म्हणून बाहुभ्यो वर्तत क्षत्रम असं म्हटलं. बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले या म्हणण्याचं कारण असं आहे, या म्हणण्याच्या मागचं प्रयोजन किंवा रूपक असं आहे, रूपकात्मकता अशी आहे की क्षत्रिय हे रक्षण करण्याची जबाबदारी क्षत्रियांची किंवा क्षत्रिय प्रवृत्तीची आहे. त्यामुळं आपोआपच समोरून आलेला दगड, समोरून आलेली गोष्ट आपण डोक्याने तिला बाजूला करत नाहीत, आपण हात समोर ठेवतो. हात म्हणेल उद्या, का हो आम्ही नेहमी समोर का जावं, मग पायाने जावं. पाय म्हणेल नाही, माझं काम चालण्याचं आहे, गती हे माझं काम आहे, पण रक्षण हे तुमचं काम आहे. जसं आपण आपल्या देहामध्ये 4 गोष्टी, 4 अवयवांना विभागून दिलेले आहेत. तोंडाचं काम बोलण्याचं आहे, तोंड बोलण्याचं काम करतं. रक्षणाचं काम हाताचं आहे, हात रक्षण करतो. चालण्याचं काम पायाचं आहे, पाय चालतो. म्हणून गतिमीश्वर आहे. गती हे विष्णूचं कार्य आहे. त्याप्रमाणे पायामध्ये ती गती आहे, हातात गती नाही, हातात रक्षण आहे. या दृष्टीने ही जे व्यापक भूमिका मांडली, रूपकात्मक भूमिका मांडली, त्यातलं रूपक आपण जर समजून घेतलं तर याचा आपला नेमका अर्थ कळेल की बाहू हेच क्षत्रियाला का म्हटलं, तर बाहू हे रक्षणाचं काम करतात म्हणून. त्यानंतर चालण्याचं काम विश्व वर्तत तस्योर्भो लोका वृत्ती करी विभो वैश्यस्तत्वतो वार्तां मृणाम्या समवर्तत. याप्रमाणे वैश्य हे मांडीपासून कशामुळं, तर गती ही मांडीपासून, अर्थात चालण्याचं काम, गतीचं काम हे मांडीचं आहे. आणि येते वर्णा स्वधर्मिणी स्वगुरुमहरीम याप्रमाणे या भगवंतांनी तस्यां जातः पुरा शूद्रो यद्वृत्त्या तुष्यते हरिः. सेवा ही शूद्रवृत्ती आहे. सेवा म्हणजे श्रेष्ठ दर्जाचं काम आहे, कारण सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे असं म्हणलेलं आहे. ज्ञान हे जरी मोठं असलं तरी जर ज्ञान सेवेमध्ये समर्पित झालं नाही तर ज्ञानाला अर्थ राहत नाही.
म्हणून ज्ञानाचं पर्यवसान सेवेत व्हायला पाहिजे. ज्ञान हे नुसतं ताठेमध्ये मिरवून उपयोग नसतो. ज्ञान हे जर सेवेत समर्पित झालं, त्याचं समर्पण सेवेत झालं तर ज्ञानाला मोठेपणा प्राप्त होतो. म्हणून सेवा हे सर्वात मोठं व्रत आहे. सेवा ही मोठी गोष्ट आहे. सेवा याचा अर्थ कमीपणा नाही. म्हणून तस्याम जातः पुरा शूद्रो, या ठिकाणी पाय हे शूद्र ही प्रवृत्ती, शूद्र हा स्वभाव सेवेचा आहे. शूद्र म्हणजे वाईट दर्जाचा अस्पृश्य या अर्थाने नाही, तो शूद्र म्हणजे सेवा करणारा तो शूद्र. म्हणून यद्वृत्त्या तुष्यते हरिही असं म्हटलं, ज्यामुळे भगवान संतुष्ट होतो, ज्यामुळे सेवेमुळे भगवान संतुष्ट होतो. तुष्यते हरिही यद्वृत्त्या, इथं वृत्ती शब्द वापरलाय, जात नाही. जात शब्द कुठेच नाहीये, वृत्ती शब्द आहे. वृत्ती म्हणजे आपला स्वभाव. मग आपला स्वभाव ज्ञानाचा आहे का, आपला स्वभाव रक्षणाचा आहे का, आपला स्वभाव व्यापाराचा आहे का, आणि आपला स्वभाव सेवेचा आहे का. यातून आपण चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः, प्रत्येकाचे गुण आणि प्रत्येकाचे कर्म यानुसार हे चार गोष्टीतून सगळा समाज या ठिकाणी संचालित केला. भगवंतानी चार गोष्टीमध्ये समाज संचालित केला. एक ज्ञानाची वृत्ती आहे, दुसरी रक्षणाची वृत्ती आहे, तिसरी व्यापाराची वृत्ती आहे, देवाणघेवाणीची वृत्ती आहे, आणि चौथी सेवेची वृत्ती आहे. आणि या सेवेच्या वृत्तीला सर्वश्रेष्ठ मानलंय. त्यांनी म्हटलंय तस्याम जातः पुरा शूद्रो यद्वृत्त्या तुष्यते हरिः, ज्या वृत्तीमुळे, ज्या प्रवृत्तीमुळे, ज्या स्वभावामुळे भगवान संतुष्ट होतो, भगवान तोषला जातो, ज्याला आनंद मिळतो. कारण सेवेतूनच भगवंताला आनंद मिळतो. सेवा हे व्रत आहे. सेवा हे फार मोठा आदर्श आहे. कारण सेवेमध्ये आपल्या स्वतःच्या अहंकाराचं समर्पण झालेलं असतं. सेवेमध्ये अहंकार आपल्याला समर्पित करावा लागतो. सेवेमध्ये आपण स्वतःला कुणीच नाही असं समजून आपण पूर्णपणे नतमस्तक होतो, त्यालाच सेवा म्हणतात. सेवा हे व्रत, सेवा हा धर्म, सेवा ही वृत्ती सर्वश्रेष्ठ मानली आणि त्यामुळे भगवान प्रसन्न होतो असं म्हटलं. म्हणून सर्वात श्रेष्ठ दर्जाचं व्रत कोणतं असेल तर सेवा. एते वर्णा स्वधर्मेण जडिंती स्वगुरम हरिम, याप्रमाणे सगळा समाज ज्ञान, त्याचप्रमाणे रक्षणाची क्रिया, व्यापाराची क्रिया आणि सेवेची क्रिया किंवा स्वभाव, यातून सगळा समाज भगवंतानी प्रगट केला. व्यापक स्वरूप, विराट स्वरूप भगवंताचं हे. याप्रमाणे एतत् क्षत्तर भगवतो दैव कर्मात्मरूपिणा, हे भगवंताचं व्यापक स्वरूप या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. या दृष्टीने भगवान याप्रमाणे यतो ग्राम्य निवर्तंत वाचस्व मनसासह, ज्या भगवंताचं स्वरूप कोणालाच कळू शकत नाही. अहो, जिथे वाचा देखील जाऊ शकत नाही, जिथे मन देखील जाऊ शकत नाही, वाचा देखील जाऊन तिथून परत येते. यतो प्राप्य, यतो अप्राप्य, जे भगवंताचं स्वरूप वाचेला कळत नाही. निवर्तंत वाचश्च मनसासह, वाचासह, मनासह वाचा गेली, वाचेसह मन गेलं, पण भगवंताला शोधू शकलं नाही. म्हणून येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं उपनिषदाने सुद्धा म्हटलंय की जे मनाला देखील अप्राप्य, मन देखील जिथे जाऊ शकत नाही, मन जाऊ शकत नाही, म्हणून तर न मन असं म्हटलंय. मन जाऊ शकत नाही म्हणून न मन, मन जाऊ शकत नाही. मन जर तिथे गेलं असतं तर आपण न मन शब्दच वापरला नसता. मन नाही अशी वृत्ती असेल तर भगवान कळेल. म्हणून मन रहित अवस्था, कारण मन सुद्धा शेवटी एकादशी इंद्रियापैकी एक आहे आणि इंद्रियांना भगवान जाणू शकत नाही. इंद्रियांपर्यंत इंद्रियाचं ज्ञान भगवंताला जाणून घेऊ शकत नाही, म्हणून तो अतिंद्रिय. यतो प्राप्य निवर्तंत वाचश्च मनसासह अहम चान्ये देवास्तस्मै भगवते नमः. म्हणून ज्या ठिकाणी मन देखील पोचू शकत नाही तिथे वाणी कशी पोचणार. अहो, मन हे इतकं सूक्ष्म आहे, ते एवढं गतिमान आहे, ते एवढं अदृश्य आहे, ते मन सुद्धा भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. कारण मनाचा जेव्हा मनाची समाप्ती होते, मन जेव्हा नमन होतं, मन जेव्हा विमन होतं, मन जेव्हा अमन होतं, तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून मनाच्या पलीकडे, ज्ञानाच्या पलीकडे
ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चिद्घन चपला ही जाते. की ज्ञानाच्या मनाच्या पलीकडे असलेलं जे चिद्घन असलेलं भगवंताचं स्वरूप आहे ते फक्त जाणवतं, ते फक्त कळतं, ते फक्त संवेद्य होऊ शकतं ते ऋषीमुनींनाच. त्यामुळे असं हे स्वरूप मी तुला सांगितलं. आणि या भगवंताच्या अहंकार अभिमानी असलेला रुद्र, त्याच्या अधिष्ठात्री देवता हे देखील भगवंताला जाणू शकत नाही. रुद्र देखील भगवंताला जाणू शकत नाही, कारण मन्यू हा मनाचा स्वभाव आहे. पण मन्यू म्हणजे रुद्र हा देखील भगवंताला जाणू शकत नाही. कोणत्या श्रेष्ठ दर्जाचा, कारण रुद्रसुद्धा देवताच आहे, पण ती भगवंताच्या व्यापक स्वरूपाला जाणू शकत नाही. रुद्र ब्रह्मा हे देखील निम्न स्तरावरचीच देवता आहे, त्यासुद्धा भगवंताला जाणू शकत नाहीत, त्यांचा अंतपार करू शकत नाहीत. अशा भगवंताला मी नमस्कार करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी विदुराला मैत्रेय उपदेश करतात. आता यानंतर विदुर वेगवेगळे प्रश्न कसे विचारतील आणि मैत्रेय त्यांना काय उत्तर देतील, त्याचप्रमाणे या उत्तरामध्येच ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी सांगतील तो सगळा भाग उद्या सांगतील. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.